Good afternoon, one and all dear students. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is pharmacology and toxicology. We will be studied about previous lecture in drugs acting on respiratory system. In that, drugs used in bronchial asthma and drugs used in the treatment of cough are explained. So today I am going to we explain the nasal decongestant point. These are the last point in that drugs acting on respiratory system section. So what is the meaning of nasal decongestants? Nasal decongestant म्हणजे काय, त्यासाठी कोणकोणते ड्रग्स यूज केले जातात, त्या ड्रग्ससाठी कोणकोणते आयडियल प्रॉपर्टीज आहेत, तर हे आणि त्याच्यासाठी कोणकोणता डोस आणि काय प्रिपरेशन्स आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर नेसल डिकंजेस्टंट म्हणजेच सर्दी किंवा कॉमन कोल्ड. नेसल कंजेशन म्हणजे काय ते अगोदर आपण बघूया. त्याची डेफिनेशन, नेसल कंजेशन अल्सो नोन ॲज स्टफी नोज. नेसल कंजेशन म्हणजेच त्याला अजून स्टफी नोज असं म्हटलं जातं. नेसल कंजेशन होणं म्हणजे काय, तर नेमकी नॅसल पॅसेज स्वॉलन विथ एक्सेस फ्लूइड अँड म्युकस. जे काय नेसल पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये स्वेलिंग होणार किंवा एक्सेस फ्लूइड अँड म्युकस आर दी प्रेझेंट विथ दॅट नेसल पॅसेज अँड दॅट्स मे बी ट्रिगर बाय इन्फेक्शन्स, टोबॅको स्मोक और परफ्यूम. तर याच्यामुळे इन्फेक्शन्स होऊ शकतं टोबॅको स्मोक किंवा परफ्यूममुळे. याला स्वॉलिंग किंवा इन्फ्लामेशन होण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामध्ये दॅट इज कॉल्ड ॲज दी नेसल कंजेशन. नेसल कंजेशन म्हणजे काय, तर जे काय नेसल पॅसेज आहे तिथे स्वॉलन किंवा इन्फेक्शन होते. का, कारण की तिथे एक्सेस फ्लूइड आणि म्युकस त्यामध्ये प्लेसमेंट राहणार आहे. आणि एक्सेस फ्लूइड आणि म्युकस जर तिथे राहिले आणि त्याचबरोबर आपण मे बी ट्रिगर बाय इन्फेक्शन, त्यामुळे काय होईल, तिथे इन्फेक्शन होईल. कशामुळे होईल, तर टोबॅको स्मोक किंवा परफ्यूममुळे तिथे इन्फेक्शन होईल. आणि इन्फेक्शन झालं म्हणजे ऑटोमॅटिक तिथे स्वॉलिंग किंवा इन्फ्लामेशन होईल. दॅट इज कॉल्ड ॲज दी नेसल पॅसेज और दॅट इज कॉल्ड ॲज दी नेसल कंजेशन. तर ह्या नेसल कंजेशनसाठी आपण जे काही ड्रग्स यूज केले जातात दॅट इज कॉल्ड ॲज दी नेसल डिकंजेस्टंट. सो नेसल डिकंजेशन इज ऑल्सो नोन ॲज अ स्टफी नोज. तर नेसल डिकंजेस्टंट, a decongestant or nasal decongestant is a type of pharmaceutical drugs. हा एक काय nasal decongestant, it is a type of pharmaceutical drugs that is used to relieve nasal congestion. It is used to relieve nasal congestion in the upper respiratory tract. जे काय डिकंजेस्टंट ड्रग आहेत किंवा नेसल डिकंजेस्टंट ड्रग आहेत, इट इज अ टायपिंग ऑफ द फार्मास्युटिकल ड्रग. हे एक प्रकारचं ड्रग्स, फार्मास्युटिकल ड्रग्स आहे किंवा फार्मास्युटिकल मेडिसिन्स आहेत. त्या इट इज यूज टू दॅट रिलिव्हिंग ऑफ नेसल कंजेशन. जे काय नेसल कंजेशन झालं आहे त्या पेशंटला, त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी, त्याला बरं करण्यासाठी हे ड्रग्स यूज केले जातात इन द अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक. रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये दोन पार्ट्स आहेत, आहे अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक आणि एक आहे लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक. तर अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक्समध्ये येतात नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स. आणि लोअर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये येतात इसोफेगस, ब्रॉन्चिया आणि अल्व्हेली अँड लंग्स. दीज आर प्रेझेंट इन लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक. सो द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन मोस्ट डिकंजेस्टंट इज आयदर सिडोइफेड्रिन और फिनिलइफ्रिन. जे काय ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत डिकंजेस्टंटसाठी यूज केले जातात ते कोणते आहेत, तर जे काय कंजेस्टंट झालं आहे त्याला डिकंजेस्टंट करायचं आहे, तर त्यासाठी आपण वेगवेगळे ड्रग्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल सिडोइफेड्रिन और फिनिलइफ्रिन आर द मोस्ट ॲक्टिव्ह ड्रग्स आर यूज इन द फॉर्म्युलेशन और प्रिपरेशन ऑफ द नेसल डिकंजेस्टंट. सो नेक्स्ट, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ नेसल डिकंजेस्टंट. तर नेसल डिकंजेस्टंट हे जे काही ड्रग्स आहेत त्यांचं मेडिसिन्स आहे, त्यांचं जे काय फॉर्म्युलेशन आहे ते तयार करण्यासाठी त्याच्या बऱ्याच काही प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीजमध्ये बसल्यानंतर हे ड्रग्स मार्केटमध्ये येत असतात. तर त्यासाठी कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत नेसल डिकंजेस्टंटच्या, तर त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टीज आहे इट शुड
प्रोड्यूस, प्रमोट, प्रोलॉंग अँड रिलायबल इफेक्ट. जो काही ड्रग्स आपण तयार करणार आहोत, जो काय आपण प्रिपरेशन्स तयार करणार आहोत नेसल डिकंजेस्टंट म्हणून, तर ते प्रॉम्प्ट पाहिजे. प्रॉम्प्ट मीन्स इट्स हॅविंग इमिजिएट अँड डन विदाउट डिले. प्रॉम्प्ट म्हणजे एकदम फास्ट ॲक्शन, अलर्ट किंवा इमिजिएटली त्या ड्रग्सनी ॲक्शन बॉडीवरती दाखवली पाहिजे. प्रोलॉंग पाहिजे, तो जो काही ड्रग्स आहे ते जे काय फॉर्म्युलेशन आहे ते प्रोलॉंग चाललं पाहिजे, म्हणजेच कंटिन्यू फॉर लॉंग टाईम फॉर धिस मेडिसिन आर वर्किंग इन द बॉडी. That is also having a prolonged and reliable effects. What is the meaning of reliable? That you can trust. त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. That you can trust. असा ड्रग्स तयार करण्यासाठी हा त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज आहेत नेसल डिकंजेस्टंटसाठी. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे इट शुड नॉट प्रोड्यूस नेसल इरिटेशन. त्या ड्रग्स घेतल्यानंतर तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर बॉडीमध्ये किंवा नेसल इरिटेशन झालं नाही पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इरिटेशन्स होता कामा नाही. अशा प्रकारचं आपल्याला हे एक आयडियल प्रॉपर्टीज आहे नेसल डिकंजेस्टंटसाठी. थर्ड आहे इट शुड नॉट डॅमेज नेसल सिलिया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नेसल सिलिया? नेसल सिलिया आर प्रेझेंट इन फर्दर बॅक इन युअर नोज आर इव्हन स्मॉलर हिअर्स कॉल्ड ॲज नेसल सिलिया. नेसल सिलिया म्हणजे काय नेमकी? तर नेसल सिलिया हा जे का प्रेझेंट आहेत इट इज हॅविंग अ प्रेझेंट इन back in your nose are even smaller hairs called as nasal cilia, and that you can see only microscope. That's having a nasal cilia. It's not having a damage to that. These drugs are administration. The drug आपण ॲडमिनिस्ट्रेशन केले, नेसल डिकंजेस्टंटचं मेडिसिनचं ॲडमिनिस्ट्रेशन केले, त्या ड्रग्सने नेसल सिलिया डॅमेज नाही झाल्या पाहिजे अशा त्याची एक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आहे एक प्रॉपर्टीज जी म्हणजे इट शुड नॉट प्रोड्यूस टॅकीफॅलॅक्सिस. इट शुड नॉट प्रोड्यूस टॅकीफॅलॅक्सिस. तर टॅकीफॅलॅक्सिस म्हणजे काय? तर टॅकीफॅलॅक्सिस इज दी कंटिन्यू ऑर रिपीटेड एक्सपोजर टू अ ड्रग्स दॅट मे लिडिंग टू दॅट वीकन फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स. म्हणजे तो ड्रग्स आपण कंटिन्युअसली घेत राहिला, कंटिन्युअसली बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर एक वेळ अशी येते का बॉडी त्या ड्रग्सवरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन दाखवत नाही, कोणत्याही प्रकारचे फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन शो करत नाही. अशी जी काही प्रॉपर्टीज आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ टॅकीफॅलॅक्सिस. धिस प्रॉपर्टी डू नॉट प्रोड्यूस धीज ड्रग्स. तर ही जी काय प्रॉपर्टीज आहे ही प्रॉपर्टीज त्या ड्रग्सनी, त्या मेडिसिननी, त्या फॉर्म्युलेशन्सनी किंवा त्या प्रिपरेशन्सनी शो नाही केली पाहिजे. मीन्स टॅकीफॅलॅक्सिस म्हणजे काय? तर इट इज हॅविंग अ कंटिन्युअसली ऑर रिपीटेड एक्सपोजर टू अ ड्रग्स and that may leading to that weakened pharmacological action. तर आपण कंटिन्युअसली रिपीटेड ड्रग्स घेतला, कंटिन्युअसली घेतलाय, त्या पेशंटला कंटिन्युअसली ड्रग प्रोव्हाइड केला आहे, तर त्यावेळेस अशी कंडिशन येते का त्याच्या काय ज्या फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत त्या विकन होतात, त्या कमी होतात. तर हा जो का प्रॉपर्टीज आहे ती शो नाही केली पाहिजे नेसल डिकंजेस्टंटच्या मेडिसिनने. अजून आहे लास्ट इट शुड बी फ्री फ्रॉम साईड इफेक्ट. हे सर्व जे काही ड्रग्स आहेत नेसल डिकंजेस्टंट म्हणून यूज केले जातात त्यामध्ये कोणताही त्यामध्ये साईड इफेक्ट नको आहे, ॲडवर्स इफेक्ट शो नको आहे. मोस्ट ऑफ द नेसल डिकंजेस्टंट्स डू नॉट सॅटिस्फाय ऑल धीज रिक्वायरमेंट. मोस्ट ऑफ दी बऱ्याच यापैकी नेसल डिकंजेस्टंट आहेत त्यापैकी बरेच जे काही ड्रग्स आहेत, जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत हे सॅटिस्फाय करत नाही ऑल धीज रिक्वायरमेंट. तर आता आपण यामध्ये बघूया तर नेमकी कोणकोणते ड्रग्स आपण नेसल डिकंजेस्टंट म्हणून यूज केले जातात. तर नेसल डिकंजेस्टंटसाठी क्लासिफिकेशन आहेत. क्लासिफिकेशन ऑफ नेसल डिकंजेस्टंट ड्रग्स. देर आर द टू क्लासिफाय मेनली. फर्स्ट इज दी adrenergics that's having a containing, for example of these adrenergics is that ephedrine. Second आहे nafazoline. थर्ड आहे oxymetazoline and fourth आहे phenylephrine. These are the drugs are used in the treatment of nasal congestion. It's having a class of the adrenergics. These are the sympathomimetics drugs. Second आहे intranasal steroids. Intranasal steroids containing about the drugs is like that beclomethasone, dipropionate and flunisolide. These are the drugs are in the category of intranasal steroids.
Beclomethasone, dipropionate, and flunisolide. These are the steroid drugs or intranasal steroids are the using for purpose used in the treatment of nasal congestion. These are the Otrivin फास्ट रिलीफ ॲडल्ट नेसल स्प्रे. तर हा जो काय स्प्रे आहे हा दीज आर दी स्प्रे आर युजिंग फॉर द ट्रीटमेंट ऑफ नेसल कंजेशन दॅट कन्सिस्टिंग अबाउट द ऑक्सिमिटाझोलिन हायड्रोक्लोराइड 0.5% it's only containing of this drug, that's the name oxymetazoline. These are the adrenergic drugs, these are the sympathomimetic drugs are the using for the treatment of the nasal congestion. This oxymetazoline hydrochloride, it is the having a nasal spray, is used to relieve nasal discomfort caused by colds, allergies and hay fevers, and it also relieves the sinus congestion. This is the brand name of this Otrivin. Otrivin त्याचा हा एक ब्रँड नेम्स आहे. इट्स ब्रँड नेम Otrivin consisting about the oxymetazoline hydrochloride 0.5% in that present in this preparation or this spray, and this spray is having its relieves about sinus congestion. Then next, only sympathomimetic drugs which have a only sympathomimetic drugs which have a specific effect on alpha receptors are used as nasal decongestants. यामध्ये फक्त जे काही sympathomimetic drugs आहेत इट्स हॅविंग अ स्पेसिफिक इफेक्ट ऑन अल्फा रिसेप्टर because the presence of alpha receptor and beta receptor in that nasal cavity. So only sympathomimetic drugs which having a specific effect on alpha receptor are used as nasal decongestant. nasal decongestant म्हणून यूज केला जातो. तर का? कारण त्यामध्ये अल्फा रिसेप्टरवरती त्याची ॲक्शन फास्ट होती आहे म्हणून ओनली सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स आर दी यूज फॉर द नेसल डिकंजेस्टंट म्हणून यूज केला जातो आहे. त्यानंतर आहे इफेड्रिन प्रोड्युसेस नेसल डिकंजेशन. इफेड्रिन प्रोड्युसेस नेसल डिकंजेशन बिकॉज ऑफ इट्स इफेक्ट ऑन अल्फा रिसेप्टर. इफेड्रिन पण नेसल डिकंजेस्टंट इफेक्ट दाखवतोय. इफेड्रिन हा ड्रगसुद्धा नेसल कंजेशनवरती ट्रीटमेंट करतोय. बट बिकॉज का करतोय तर इट्स इफेक्ट ऑन अल्फा रिसेप्टर बिकॉज हॅविंग अ प्रेझेन्स ऑफ द व्हेरियस रिसेप्टर लाईक अल्फा रिसेप्टर अँड बेटा रिसेप्टर ऑन द प्रेझेन्स इन द नेसल पॅसेज. सो अल्फा रिसेप्टरवरती जर ॲक्शन दाखवली तरच नेसल डिकंजेस्टंट म्हणून काम करेल किंवा नेसल कंजेशनवरती त्याची ट्रीटमेंट होईल. का तर फक्त तो रिसेप्टर अल्फा रिसेप्टरला बाइंड होऊन तो ड्रग्स पुढे त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करू शकतो. म्हणून इफेड्रिन ऑल्सो हॅविंग अ प्रोड्युसेस नेसल डिकंजेशन because of its effect on alpha receptor. But tachyphylaxis after congestion and systemic effect are its advantages of this ephedrine. इफेड्रिन जर कंटिन्युअसली यूज केला तर कंटिन्युअसली त्या पेशंटला देत गेलो आपण इफेड्रिन सल्फेट तर त्या पेशंटला टॅकिफॅलॅक्सिस प्रॉपर्टीज शो होईल. टॅकिफॅलॅक्सिस मीन्स टॅकिफॅलॅक्सिस नेमकी टॅकिफॅलॅक्सिस म्हणजे काय तर हा जी का प्रॉपर्टीज आहेत तर ही इफेड्रिन शोज करते. टॅकिफॅलॅक्सिस म्हणजे काय तो ड्रग आपण कंटिन्युअसली त्या पेशंटला दिला तर तो पेशंट काय होतो आहे नंतर त्या पेशंटला ड्रग दिल्यानंतर तो जो काही ड्रग्स आहे किंवा ती जी काय बॉडी आहे पेशंटची ती विकन फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन दाखवते. म्हणजे कमीत कमी त्या इफेड्रिनचा जी काय फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आहे ती कमी दाखवते. दिस इज ऑल्सो हॅविंग अ साईड इफेक्ट ऑफ दिस इफेड्रिन. देन नेक्स्ट आहे sometimes the nasal decongestants are combined with antihistamines, corticosteroids and antibiotics. ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट घ्यायची आहे नेसल कंजेशन म्हणून स्टफी नोजसाठी किंवा कॉमन कोल्ड सर्दीसाठी तर त्यावेळेस इट्स हॅविंग अ कंबायनिंग विथ अँटीहिस्टॅमाइन ड्रग्स, कॉर्टिकोस्टेरॉइड ड्रग्स अँड अँटीबायोटिक्स ड्रग्स ऑल्सो प्रेफर्ड. दिस हॅविंग अ treatment of nasal decongestions. Then last, this is the new table for the drugs name, brands name and dose for these drugs. So one by one explain these drugs, trade name and dose. First, nafazoline hydrochloride. Nafazoline hydrochloride, these are the drugs. It is used or it is a medicine used as a
decongestant purpose. It is a sympathomimetic agent with mark alpha adrenergic activity. It's having a nafazolone hydrochloride, its action on the alpha receptors. It's having a sympathomimetic agent and it is also used for the decongestant. It is used in reduce the swelling when applied to mucous membrane. This drug having a administration or applying to that having a reduce the swelling in mucous membrane, and it should not be used in infants and children or those drugs that's having a nafazolone hydrochloride. It's a trade name, it's Frivin, and dose is 0.5% topically. Nafazolone hydrochloride, these are the drugs are does not or should not be used in infant and children's. Second drugs आहे oxymetazoline hydrochloride. Oxymetazoline hydrochloride, it is also a nasal spray. It's used to relieve the nasal discomfort caused by colds, allergies and hay fever, and it also relieves the sinus congestion. Oxymetazoline hydrochloride, its a trade name is Afrin, and its a dose is 0.5% and preparation is topically. Third, xylometazoline hydrochloride. Xylometazoline hydrochloride, this is also medication. It's used for temporary relief of congestions in the nose caused by various conditions including common cold, sinusitis and hay fevers. These are the drugs are used for the various treatment like that common cold, sinusitis and hay fevers. This name is like xylometazoline hydrochloride. For example, Otrivin, याचंही ट्रेड नेम ऑट्रिविन आहे. यामध्ये याचं डोस आहे 0.05 to 0.1% अँड प्रिपरेशन इन दॅट टॉपिकली. फोर्थ नंबर आहे प्रोपिलहेक्झिड्रिन. प्रोपिलहेक्झिड्रिन इट्स ऑल्सो हॅव्हिंग अ मेडिसिन्स फॉर रिलीफ ऑफ कंजेशन ड्यू टू कोल्ड्स, allergies, rhinitis. It is also having appetite suppressant. This propylhexidrine drug also having a property shows like that appetite suppressant and psychostimulant medication. This propylhexidrine hydrochloride shows another two properties like that appetite suppressant and psychostimulant medication. It's also having a shows or relieve the congestions due to cold and allergic rhinitis, but it's also having a two another properties shows like that appetite suppressant and psychostimulant medication. It's a trade name for the nasal congestion, Benzedrix by inhaler topical. Fifth number, tetrahydrazolene hydrochloride. Tetrahydrazolene hydrochloride, it is also having a drug, it is also having a medicine used in some over the counters for the eye drops and nasal spray. Tetrahydrazolene hydrochloride, it is the OTC drugs, means over the counter drugs. It's used, do not prescription for the doctor written. It's over the counter drugs available in the form of eye drops and nasal spray. Trade names, it's a Tizine. Dose 0.05 to 0.1% and preparation is topically. And last, ephedrine sulfate. Ephedrine sulfate, it is also used in the treatment of allergic disorders such as bronchial asthma. हे जे काय ephedrine sulfate drugs आहे, it is used in the treatment of allergic disorder such as bronchial asthma. For the trade name is the Tizine, and 0.5 to 3% is the dose, and is the preparation is topically. These all about the drugs are used in the treatment of allergic rhinitis असेल, hay fever असेल, common cold असेल किंवा nasal congestion असेल. तर ह्या सर्व डिसऑर्डर्ससाठी जे काय ड्रग्स यूज केले जातात त्या ड्रग्सला आपण नेसल डिकंजेस्टंट असं म्हणतो. दिस इज दी ऑट्रिविन फास्ट रिलीफ अँड इफिरिन नोज ड्रॉप्स. दिस शो इफिरिन नोज ड्रॉप्स, इट्स कन्सिस्टिंग इफेड्रिन अँड ऑट्रिविन ऑक्सी फास्ट रिलीफ्स. दिस also having a oxymetazoline hydrochloride presence. It's Otrivin oxy, and this Otrivin only consisting about the xylometazoline hydrochloride. It's consisting about 0.05 to 0.1% topical solution. It's consist only 0.5%. The drugs are the present in Otrivin oxy, that's having a oxymetazoline hydrochloride.
This is the preparation, or this is the formulation by using for the nasal congestion, or this is the nasal decongestant spray or nasal spray for the relieving of nasal congestion. Are you sure up to here? So this point are the end, and the next lecture shown that new point are discussed. So thank you so much all of you.